श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये. आज आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच धनतेरस. या दिवशी घरामध्ये धन्वंतरी भगवंताची पूजा केली जाते. त्यांच्याकडे आयुष्य आरोग्यासाठी प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर काही ठिकाणी धनाची आणि दागिन्याची देखील पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सर्वात मोठं महत्त्व आहे ते म्हणजे यमदीपदान करण्याला. त्याच पद्धतीने यमदीपदान करणे हेच यालासुद्धा एक योग्य पद्धत आहे. म्हणूनच यमदीपदान कसे करावे त्या संदर्भातलीच माहिती मी आज घेऊन आलेली आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपल्याला कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. यासाठी जे पीठ आपण चपातीसाठी घेतो तेच गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, पण त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं नाही. आपल्याला मिठाऐवजी त्यामध्ये हळद घालायची आहे. हळद आणि पाणी घालून आपल्याला पिठाचा कणकेचा दिवा बनवून घ्यायचा आहे. काही ठिकाणी 4 तोंड म्हणजे चौकोनी दिवा करून घेतला जातो, तर काही ठिकाणी एकमुखीच दिवा केला जातो. पण योग्य पद्धत ही एकमुखी दिवा करण्याचीच आहे. तर त्यामुळे आपल्याला कणकेचा एकमुखी दिवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला दाराबाहेरच हा यमदीपदान करायचा आहे. म्हणून दाराच्या बाहेर आपल्याला हा दिवा पेटवायचा आहे. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला हा दिवा ठेवताना एक खबरदारी घ्यायची आहे, म्हणजे या दिव्याचा थेट स्पर्श जमिनीला होता कामा नये. म्हणून सगळ्यात आधी तुम्ही विड्याची पानं दिव्याखाली ठेवा, किंवा विड्याची पानं नसतील तर तुम्ही तांदूळ देखील त्या दिव्याखाली ठेवू शकता. त्यानंतर त्यावरती दिवा ठेवायचा आहे. त्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे. इथं तिळाच्या तेलाचा वापर करणे अतिशय उत्तम मानलं जातं. पण तिळाचं तेल नसेल तर तुमच्याकडे घरात उपलब्ध असलेलं कुठलंही तेल तुम्ही या दिव्यासाठी वापरू शकता. त्यानंतर आपल्याला दिव्यामध्ये कापसाची वात घालून घ्यायची आहे आणि त्या कापसाच्या वातीचं थेट तोंड दक्षिण दिशेला होईल अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे. त्यानंतर हा दिवा आपल्याला लावताना तुम्हाला किती तेल टाकायचं ते तुम्ही एकदाच टाकून घ्या. दिवा एकदा लावला की तो विझला तरी पुन्हा लावायचा नाही, किंवा त्याची वात मागं गेली तरी देखील ती काडीने हाताने पुढं ढकलायची नाही. एकदा दिवा लावला त्याच्यापाशी बसायचं, घरातील सर्वांनी नमस्कार करायचा, मनोभावे प्रार्थना करायची. या दिवशी आपल्याला एक मंत्र म्हणायचा असतो दिवा लावताना. तो मंत्र देखील मी तुम्हाला इथं फ्लॅश करते. आपल्याला दिवा लावल्यानंतर तो मंत्र म्हणायचा आहे. दिवा लावण्याचं महत्त्व असं म्हणतात की ज्यावेळी आपण यमाला दीपदान करतो त्यावेळी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो की आपल्याला कुठल्याही प्रकारचा अकाल मृत्यू येऊ नये. जन्ममृत्यू तर अटळ आहे, पण कुठल्याही प्रकारच्या बाधा येऊन किंवा कुठल्याही प्रकारचा आपल्यासोबत दगाफटका होऊन आपल्याला मृत्यू येऊ नये, किंवा घरातील कुठल्याही सदस्यावरती कुठलीही हानी पोहोचू नये म्हणून आपल्याला हे दीपदान करायचं असतं. पण दीपदान करत्यांनी घ्यावयाची काळजी अशी की हा दिवा लावल्यानंतर परत विझला तरी लावणे नाही आणि वात मागं गेली तरी पुढे ओढणे नाही. अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि मनोभावे यमदेवतेची प्रार्थना करायची आहे. जोपर्यंत दिवा चालू आहे तोपर्यंत चालू द्यावा. दुसऱ्या दिवशी तो दिवा सकाळी घरात आणू नये. तसाच तो वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावा, किंवा वाहतं पाणी जवळ नसेल तर तसाच तो निर्मल्यामध्ये बाहेर टाकून द्यावा. म्हणजे काय की विझलेला दिवा आपल्याला हा घरामध्ये आणायचा नाही. तर एवढीच काळजी घेऊन तुम्ही या दिवशी नक्की यमदेवतेची प्रार्थना करून त्यांना दीपदान करा. त्याजोगे आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना पूर्ण होतील. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.